बाबो काय हो विषय, एवढा मोठा डोंगर आणि कसली ही जत्रा, सगळं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वस्तीवर ठरलं सामायिक जत्रा करायची, कुठं तर कोळ्याच्या मसुबाला. मग काय पटकन बोकड जळण भांडे घेऊन चटकन कोळ्याला जायचा रस्ता धरला. कोळा गावात पोहोचलो, तिकडून नारळाला लागणारं दुसरं साहित्य घेतलं आणि तिथून पोहोचलो डोंगराच्या पायथ्याला. याच डोंगरावर आहे मसोबा देवस्थानाचं मंदिर. कुणी जळण खांद्यावर घेतलं, कुणी बोकड आणि कुणी लागणारी भांडी. आणि समोर दिसत असलेला एवढा मोठा डोंगर कधी पार करायचा हा विचार करत राहून कातरायला लागलो. डोंगराचा पहिला टप्पा पार केला आणि श्वास 300 स्पीडनं फुलायला लागला. एखादा मत काय डोंगर सरवायचा नाही म्हणून थोडा ब्रेक घेतला. मग या आजोबांना बघितलं आणि मनात प्रश्न आला, आपण किती हायब्रिड झालोय. आपण थांबलो पण हे आजोबा थांबले नाहीत. मग काय आता डोंगर पार केल्याशिवाय थांबायचंच नाही असं ठरवून चालायला लागलो. तुम्ही कधी या कोळेगावातल्या डोंगरावर आलाय का आणि आला चल तर रस्त्यात थांबला की एका दमातच वरती गेला, कमेंट मध्ये नक्की सांगा. या झऱ्याला 12 महिने पाणी असतंय. पोचल्यावर पहिलं काम असतं चांगला जागा हुडकायचं. रमाना तर वर पोचल्या एक मोठा उस्कारा सोडून पोचलो बाबा एकदाच म्हटलं. मग मंदिराजवळ आलो, मसोबा देवाचं दर्शन घेतलं, पुजारी मामाकडून गुलाल लावून घेतला आणि मसोबाचं चांग भलं म्हणत मंदिराला प्रदक्षिणा घालताना मनात विचार आला, देव खरंच बोकडाचा बळी मागतो का? हा आपल्या श्रद्धेचा विषय आहे. मसोबा हे जागृत देव आहे. लोकांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्या की इथं बोकड देवाला अर्पण करतात आणि ही लोकांची श्रद्धा आहे. आणि देव आणि देवावरची श्रद्धा यावर प्रश्न विचारणे एवढे मोठे आपण नाही, मी तर नाही. मग निघालो मटण घेऊन आपल्या जागेवर आणि मटण शिजाय टाकायला चूल पेटवली. इकडे रामभाऊ आणि दादाने बघुल्याला तेल आणि निरमा लावून घेतला. अरविंद नाना आणि प्रशांत मटणाला तेल मीठ लावून घेतलं आणि मटण शिजायला टाकलं. मटण शिजेपर्यंत सगळ्यांनी आणलेल्या फरसाणावर ताव मारला. साहेबांना तर सुरीनच खोबरं काढलं. जत्रा समायिक होती त्यामुळे झालेला खर्च आणि जमा झालेल्या वर्गणीचा हिशोब लावायला ही मंडळी बसली. हे सगळं करत तिकडं मटण शिजलं. मग नानाने देवाला दाखवायचा निवद घेतला आणि तुम्हाला सांगतो रश्याचा वास काय क्वालिटी येत होता बाबो, एक नंबर. शुभमने कांदा कापून घेतला आणि पंगत बसली. मसोबाचं चांग भलं म्हणून झाडाच्या गार सावलीत गरमागरम मटण आणि रश्यावर सगळ्यांनी ताव मारायला चालू केला. का माहित नाही पण जत्रेतला रस्सा टॉपचाच बनतो. मग सगळ्यांची जेवण झाल्यावर डोंगर उतरायला लागलो. आणि तुम्ही या डोंगरावरच्या मसोबाला आलेला का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून जावा.